Dear student, today we are going to learn the maths part 2, first chapter, that is basic concepts in geometry. In this chapter, the first point is that the coordinates of points and distance. First, we should have to learn the number line, something about the number line. I draw here one number line. In this number line, O is the origin of the number line, and the O indicates 0. All these points on the number line A, B, C, D, E, P, Q, R, S. या नंबर लाईनवर हे ए बी सी डी ई पी क्यू आर एस हे पॉईंट आहेत. या नंबर लाईनचे 2 पार्ट्स होतात. एक त्याचा ओरिजिन आहे, त्याच्या राईट हँड साईड पॉझिटिव्ह बाजू असते ती नंबर लाईनची, आणि ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह बाजू असते. तर याच्यामध्ये लेफ्ट साईडचा जो डिजिट आहे, नंबर आहे, तो राईट साईडच्या नंबरपेक्षा लहान असतो, स्मॉल असतो. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर -4 इज लेस दॅन -3, -3 इज लेस दॅन -2, -2 इज लेस दॅन -1, -1 इज लेस दॅन 0, 0 इज लेस दॅन 1, 1 इज लेस दॅन 2, 2 इज लेस दॅन 3. म्हणजे असं हे राईट हँड साईडला सगळे नंबर असे त्याची किमती व्हॅल्यू मोठ्या मोठ्या होत गेलेल्या दिसतात. तर फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट्स, त्या पॉईंटचं कोऑर्डिनेट आपण कसं ओळखायचा, कसं आयडेंटिफाई करायचा. तर पहा, ते जे पॉईंट्स आहेत नंबर लाईनवर, त्या पॉईंटचे जो नंबर ते इंडिकेट करतायत त्यालाच त्याचा कोऑर्डिनेट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी ए आहे, ए पॉईंट आहे. ए पॉईंट कोणता नंबर इंडिकेट करतोय, तर 1. म्हणजेच एचा कोऑर्डिनेट कोणता झाला, 1. या ठिकाणी आर पॉईंट जो आहे तो कोणता नंबर इंडिकेट करतोय, -3. म्हणजे -3 इज अ कोऑर्डिनेट ऑफ आर. जे आरचा कोऑर्डिनेट -3. पण याच्यावरची एक्झाम्पल पाहूया, काही एक्झाम्पल्स. फॉर एक्झाम्पल, coordinate of point B is, what is the coordinate point B? That is 2. 2 is the coordinate of point B. Okay, then coordinate of point P, P indicates -1, that is the -1 is the coordinate of point P. Then coordinate of point E, चा coordinate किती आहे, 5. जरा फिरून प्रश्न दुसरा बघा. विच पॉइंट इंडिकेट द कोऑर्डिनेट -3? कोऑर्डिनेट -3 विच पॉइंट इंडिकेट, कुठे आहे -3 ऑन द नंबर लाइन? -3 इज हियर and it indicated by the point R. Okay, so -3 is the coordinate indicated by the point R. And the second question is that -4 is coordinate of point. कोणत्या पॉईंटचा तो कोऑर्डिनेट आहे? -4 इज कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट. बघा कोणत्या पॉईंटचा आहे तो -4? येस, येसचा आहे. म्हणजे आपल्याला आता कोऑर्डिनेट कसे काढायचे पॉईंटचे हे समजलं. कसे पॉईंटचे कोऑर्डिनेट नंबर लाईनवरती आपल्याला आता आयडेंटिफाय आपण करू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज दॅट द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन द नंबर लाईन. आता 2 पॉईंटमधलं डिस्टन्स काढताना, आता जर आपण इथं पाहिलं नंबर लाईन विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन जर बघितलं, ए आणि ई हे 2 पॉईंट आहेत. या दोघांच्या मध्ये किती डिस्टन्स आहे,
ते काढायचं असेल तर कसं काढणार, तर त्यांच्यामध्ये हे बघा युनिट्स किती आहेत बघा, 1 2 3 आणि 4. म्हणजे ए आणि ई या दोघांच्या मधलं जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, ते किती आहे, 4 युनिट्स आहे. त्याचप्रमाणे बी आणि क्यू घेतलं किंवा बी आणि आर घेतलं तर किती युनिट्स होतात बी आणि आरमध्ये, 1 2 3 4 5. तर 5 युनिट्स झालं ते डिस्टन्स. मग आपणाला विदाउट द हेल्प ऑफ नंबर लाईन जर नुसते कोऑर्डिनेट, फक्त कोऑर्डिनेट आपल्याला माहिती असतील पॉईंटचे, 2 पॉईंटचे, तर त्याचं डिस्टन्स त्यांच्यामधलं आपल्याला काढता आलं पाहिजे. मग ते पॉईंटचं डिस्टन्स काढत असताना पहिल्यांदा 2 पॉईंटचं डिस्टन्स कोणत्या साईननं इंडिकेटेड केलं जातं ते पहिल्यांदा माहिती पाहिजे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू, सपोज देर आर 2 पॉईंट्स पी अँड क्यू, त्यांच्यामधलं डिस्टन्स काढण्यासाठी ते कोणत्या याच्यामध्ये आपण ते म्हणजे लिहिता येतं ते डिस्टन्स 2 पॉईंटच्या मधील, तर आपण असं त्याला रिटर्न करू शकतो, डिस्टन्स पी क्यू. डिस्टन्स पी क्यू लिहिताना पी आणि क्यूच्या मध्ये कॉमा पाहिजे, किंवा 2 पी आणि क्यू मधलं डिस्टन्स काढायचं आहे ते आपण कसं लिहू शकतो, लेंथ पी क्यू, म्हणजे पी क्यूची लांबी. लेंथ पी क्यू लिहिताना पी आणि क्यूच्या मध्ये काही कॉमा येणार नाही, किंवा आपण फक्त पी क्यू लिहू शकतो. म्हणजे ह्या 3 साईननं आपण ते 2 पॉईंटमधलं डिस्टन्स लिहू शकतो, डिस्टन्स पी क्यू, लेंथ पी क्यू और पी क्यू. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये 2 पॉईंटमधलं डिस्टन्स पी क्यू या सिम्बॉलनं आपण दाखवणार आहोत. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊ आपण. कोऑर्डिनेट 2 पॉईंटचे दिलेले आहेत बघा. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज 1 आहे अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी इज 4 आहे. देन फाइंड द डिस्टन्स ए डी. आता ए आणि डी मधलं डिस्टन्स काढायचं आहे. दोघांचं एचं पण कोऑर्डिनेट 1 आहे, डीचा कोऑर्डिनेट 4 आहे. तर दोघांतलं डिस्टन्स काढताना काय करायचं आहे आपल्याला, त्या 2 कोऑर्डिनेटमधला जो बिगर जो कोऑर्डिनेट आहे त्याच्यामधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट वजा करायचा. 4 आणि 1 मध्ये बिगर मोठं कोण आहे तर 4 आहे, लहान कोणता कोऑर्डिनेट आहे तर 1 आहे. 4 - 1 केलं तर इथं आपला आन्सर किती येणार, 3 येणार. Therefore the distance AD is equal to 3. Similarly, the second example is that the coordinate of point B is 2 and coordinate of point R is -3. Then find the distance BR. आता हे डिस्टन्स BR आपल्याला काढायचं आहे, तर ते कसं काढता येईल, डिस्टन्स BR इज इक्वल टू बी कॉमा आर घेतला पाहिजे. आता या हिअर बिगर कोणता आहे कोऑर्डिनेट आणि स्मॉलर कोणता आहे, 2 आणि -3. 2 आणि -3 याच्यामध्ये हा निगेटिव्ह आहे तो स्मॉल असणार आणि पॉझिटिव्ह आहे तो बिगर असणार. दॅट इज 2 इज ग्रेटर दॅन -3. देअरफॉर मोठ्यातनं लहान वजा करायचं म्हणजे 2 -3 that is equal to minus into minus plus 2 plus 3 and that is equal to 5. 2 पॉईंट मधलं डिस्टन्स नेव्हर निगेटिव्ह, कधीच ते निगेटिव्ह येत नाही, ओनली पॉझिटिव्ह. 5 आलं. तर सेकंड एक्झाम्पल, coordinate of point P is -1 and coordinate of point S is -4. Then find the distance PS. Here what is -1 and -4, यामध्ये मोठा कोणता आहे कोऑर्डिनेट तर -1. -1 is greater than -4. Therefore मोठ्यातनं लहान सबट्रॅक्ट करायचं आपल्याला, वजा करायचं आहे. म्हणजेच डिस्टन्स PS is equal to -1 minus in the bracket -4, that is equal to -1 plus 4. -1 plus 4, that is 4 minus 1, that is 3. Okay. Similarly,
We can solve all the examples on this point. We can find out the coordinates of the point and find out the distance between any 2 points. Okay, for practice I give some examples on this point. You should have to solve it. Okay.